आजच्या या संध्येला पासष्टावा वाढदिवस साजरा होतोय दत्तात्रय बाळाराम राऊत यांचा. तर त्यांचा सन्मान पिंट्या शेठ आणि छोटम शेठ या दोघांनी करायचं आहे असे मी त्यांना विनंती करतो. दत्तात्रय बाळाराम राऊत त्यांचा 65वा वाढदिवस. बक्षीस समालोचनासाठी आपण यावं कॉमेंट्रेटर्स मधून. छोटम शेठ दत्तात्रय बाळाराम राऊत यांनी आज कच्छी भुवन येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान जे असतं त्या अन्नदानामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी काही लोकांचं अन्नदान तिथे केलेलं आहे. कॉमेंट्रेटर. धन्यवाद. आपण पाहतो शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा जिथे खऱ्या अर्थाने दर्जेदार असे सामने या मैदानावरती पाहायला मिळाले. खास करून आपण पाहिलं तर अंतिम सामना नक्कीच जर आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ज्या पद्धतीने आज शिवसाई मापगाव संघाने खेळ केलाय. अपोजिट संघ आपण पाहिलं तर तितकाच ताकदवान होता, कारण का हा संघ आपण पाहिलात ना तर ठिकठिकाणी पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये खेळत असतो आणि त्या संघासमोर असा खेळ करणं तितकं सोपं नाही आहे. परंतु शिवसाई मापगाव संघाने नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. आज आपण पाहतोय नक्कीच सन्माननीय दिलीप शेठ भोईर सर्वांचे लाडके छोटम शेठ आपण पाहतोय त्यांची नक्कीच इथे उपस्थिती लाभले. तदनंतर ग्रामपंचायत किमचे सरपंच पिंट्या शेठ गायकवाड यांची देखील इथे उपस्थिती लाभलेली आहे. आपण वळूया क्वार्टर फायनलचा सामना जो झाला होता जिथे आपण पाहतोय A3 सोगाव आणि बापदेव मांडवकर जो हा सामना झाला होता क्वार्टर फायनलचा सामना. त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचं चषक राहिलं होतं. तर नक्कीच त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो अर्थात रब्बान शेख. रब्बान आपण लगेच यायचं आहे पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. मी विनंती करतो की अजित गरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रब्बान याला इथे मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन सन्मानित करायचं आहे. एक अप्रतिम खेळ आपण पाहतोय रब्बान शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाला जिथे क्वार्टर फायनलचा एक महत्त्वाचा सामना असतो. त्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी या खेळाडूंनी केली. याच दरम्यान आपण पाहतोय गेली 3 दिवस खऱ्या अर्थाने ज्याने पंचांची भूमिका अतिशय चांगल्या दर्जाची इथे पाहायला मिळाली आणि ठिकठिकाणी आपण पाहिलं तर डान्सिंग अंपायरसाठी प्रसिद्ध आहेत असे प्रकाशजी अष्टमकर सर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने यथोचित सन्मान दिला जाईल. मी विनंती करतो की प्रभाकर मोहिते आपल्या हस्ते प्रकाशजी अष्टमकर सर यांना इथे सन्मानित करायचं आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अप्रतिम दर्जाचं पंचांची भूमिका आपण पाहतोय. गेले 3 दिवस डान्सिंग अंपायर आहेत, अतिशय चांगल्या दर्जाचे निर्णय आहेत. महिला वर्गाचा बघा चाहता झालाय तुमचा की नक्कीच एकदा डान्स करून दाखवायचा आहे. प्रकाशजी अष्टमकर सर प्रभाकर मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रकाश अष्टमकर सर यांचा इथे यथोचित अर्थात शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय मागील 2 दिवस विनोद पाटील सर हे देखील अतिशय चांगले पंचांची भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर यांचा देखील आपण या शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने इथे यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो की अशोकजी राऊत आपल्या शुभ हस्ते विनोद पाटील सर यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. हे दोन्ही पंच आपण पाहिलं तर जिराड गावाला बिलॉंग करतात आणि नक्कीच जिराड गाव म्हटलं की एक चांगले खेळाडू त्या गावामध्ये तयार झालेले आपण पाहिले.
अशोकजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो विनोद पाटील सर यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये। नक्कीच एक पंचांची भूमिका म्हटली की नक्कीच खूप महत्त्वाची आहे। आम्ही समालोचक आहोत, जर एखादा शब्द चुकला तर सॉरी म्हणू शकतो, परंतु त्यांचा निर्णय हा ठाम असला पाहिजे। हे नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहतोय विनोद पाटील सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। गेली 2 दिवस अतिशय दर्जेदार असं पंचांची भूमिका आपण पाहतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली स्पर्धा ही लाईव्ह टेलिकास्ट केली जात होती। तर नक्कीच एके लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर संपूर्ण टीमला मी विनंती करतो की आपला देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान केला जाईल। शोधन आणि कंपनी चला आपण देखील यायचं आहे। एके लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय। मी विनंती करतो की गीतेश करळकर आपल्या शुभ हस्ते एके लाईव्ह स्पोर्ट्सचे मालक यांचा इथे यथोचित सन्मान करायचा या स्पर्धेच्या वतीने। शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने ही स्पर्धा नक्कीच आपण पाहिली आणि नक्कीच एक चांगली क्वालिटी सुद्धा आपण पाहतोय। एके लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून चांगली थेट प्रक्षेपण आपण पाहिले, जिथे खऱ्या अर्थाने घर बसल्या प्रेक्षक मोबाईलवर सामना पाहू शकत होते। तर त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करतोय। तदनंतर आपण वळूया DJ करण यांच्याकडे, कारण का मित्रांनो साऊंड सिस्टम अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली। मी विनंती करतो की प्रसाद गायकवाड यांना विनंती करतो की DJ करण यांचं देखील इथे स्वागत करायचं या स्पर्धेच्या वतीने। शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेच्या वतीने यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे। कारण का एक चांगली क्वालिटी आपण पाहतोय, साऊंड सिस्टीम आपण पाहिली तर अतिशय दर्जेदार पाहायला मिळाली। पिंटशेट गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो DJ करणला देखील इथे सन्मानित केलं जातंय। तदनंतर आपण वळूया आशुतोष पाटील, कॉमेंटेटर आशुतोष पाटील, कॉमेंटेटर आशुतोष पाटील यांचा सन्मान होतोय गीतेश करळकर यांच्या हस्ते। आपण जाऊया आता मात्र बक्षीस वितरणाकडे, जिथे नक्कीच अंतिम सामना शिवसाई मापगाव विरुद्ध माऊ 11 एकविरा तळ या दोन संघादरम्यान लढत आपण पाहिले आणि तिथे शिवसाई मापगाव संघाने अतिशय दर्जेदार असा खेळ करत या चषकावर नाव कोरले। तर फायनल सामन्याचा म्हणत मॅचचा हिरो ठरलाय प्रसाद राऊत, ठरलाय फायनल सामन्याचा हिरो। अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय। मी विनंती करतो की जगदीशजी सावंत आपल्या शुभ हस्ते प्रसाद राऊतला इथे मॅन ऑफ द मॅचचा चषक देऊन सन्मानित करायचं आहे। वेळन प्रसाद अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय। जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा या प्रसादने अतिशय चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजेतेपद पटकावून दिलं। तदनंतर आपण जाऊया या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक, या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थात कैलासवासी नीता बाळाराम पाटील, पुरस्कृत
श्रीराम कमळपाडा संघ ठरलाय या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी। विनंती करतो की सन्माननीय वसीम कुर आणि पिंट्या गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे। तब्बल आपण पाहतो या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,000 व उत्कृष्ट असं चषक आपण पाहतोय। वसीम कुर आणि पिंट्या शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थात श्रीराम कमळपाडा संघ। एक चांगला खेळ आपण पाहिला या संघाच्या माध्यमातून, ज्याने पहिल्या दिवशी अतिशय चांगला खेळ करत नामवंत संघांना पराभूत करत सेमीफायनल मध्ये मजल मारली आणि तो संघ या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला। त्यानंतर आपण वळूया आपण तृतीय क्रमांकाकडे। तर या स्पर्धेचा आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थात एत्री सोगाव संघ। मी विनंती करतो की सुमेश थळे आणि गीतेश करोळकर आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थात एत्री सोगाव संघाला इथे सन्मानित करायचं आहे। एत्री सोगाव संघाने सुद्धा आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले आणि आज क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचा खेळ करत सेमीफायनल मध्ये मजल मारली। नक्कीच कौतुक केलं पाहिजे गीतेशजी करळकर आणि सुमेश थळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल। तर एत्री सोगाव संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी। जाऊया आपण आता मात्र या स्पर्धेच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर या अवॉर्ड कडे। मी विनंती करतो की विकासजी राणे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे। तर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय कमळपाडा संघाचा साक्षर पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड साक्षर पाटीलला जातोय। मी विनंती करतो की विकासजी राणे आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते साक्षर पाटीलला इथे बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे। साक्षर पाटील आपण पाहिलं तर आज अनुपस्थित आहे, परंतु त्याच्या बदली आपण पाहतो खेळाडू साक्षर पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। वळूया आपण आता पुढील अवॉर्ड कडे जिथे या स्पर्धेचा अर्थात चौकार किंग। मी विनंती करतो की इलाज हफीज यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे। तर या स्पर्धेतील चौकार किंग ठरलाय एत्री सोगाव संघाचा किरण भगत ठरलाय या स्पर्धेचा सर्वाधिक चौकार किंग अर्थात सर्वाधिक चौकार ज्याने ठोकले या स्पर्धेमध्ये असा किरण भगत ठरलाय या स्पर्धेचा चौकार किंग। चला आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी त्वरित यायचं आहे। इलाज हफीज यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय चौकार किंगचं इथे पारितोषिक वितरित केलं जातंय। त्यानंतर आपण वळूया सिक्सर किंग या अवॉर्ड कडे। मी विनंती करतो की विजय भगत आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंग हा अवॉर्ड वितरित करायचा आहे। तर या स्पर्धेचा सिक्सर किंग ठरलाय माऊलीवर एकविरा तळ संघाचा
आदिल कुरेशी ठरला या स्पर्धेचा सिक्सर किंग. अप्रतिम दर्जाचे मोठमोठे षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले आणि नक्कीच या स्पर्धेचा सिक्सर किंग ठरलाय आदिल कुरेशी. विजयजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे सिक्सर किंग हा अवॉर्ड देण्यात येतोय. मी विनंती करतो की प्रभाकर मोहिते आणि अशोकजी राऊत आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक हा अवॉर्ड वितरित करायचा आहे. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय माऊ 11 एकविरा तळसंघ. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. ज्या संघाने खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आपली छाप सोडली असा संघ आपण पाहतोय. अंतिम सामन्यामध्ये नक्कीच काही कारणामध्ये पराभूत झाला, परंतु एक चांगला खेळ आपण पाहतोय. अशोकजी राऊत आणि प्रभाकर मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जात आहे. रोख रक्कम 25,000 व चषक असं पारितोषिक आपण पाहतोय. यानंतर आपण वळूया बेस्ट बॉलर या अवॉर्ड कडे. मी विनंती करतो की पिंटाशेठ गायकवाड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर हा अवॉर्ड द्यायचा आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल यांनी घेच. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय माऊ 11 एकविरा तळ संघाचा अशांक साखरकर ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजा मानकरी. विडन अशांक अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. एक कूलर सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. कूलर आणि एक चषक सुद्धा आपण पाहतोय. बेस्ट बॉलर ठरलाय तो अर्थात या स्पर्धेचा अशांक साखरकर उर्फ खत्री आपण पाहतोय. पिंटाशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अशांक साखरकरला इथे उत्कृष्ट गोलंदाजाचा इथे किताब दिला जाईल. कूलर आहे आणि एक चषक आहे. कूलर आपण पाहतोय मनोज काटे यांच्या माध्यमातून हे कूलर आलेला आहे. विडन अशांक अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. यानंतर वळी आपण बेस्ट बॉलर या बेस्ट बॅट्समन या अवॉर्ड कडे. मी विनंती करतो की अजित घरत आणि विकास राणे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय एत्री सोगाव संघाचा माहित कुर ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये माहितने अतिशय दर्जेदार असा खेळ केला आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला तो अर्थात एत्री सोगाव संघाचा माहित कुर. मनोज काटे यांच्या हस्ते आपण पाहतोय एक कूलर आणि चषक सुद्धा आपण पाहतोय. आणि ओळी आता मात्र स्पर्धेचं महत्वाचं बक्षीस मालिकावीर. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण यांनी गेस कोण सांगू शकेल का या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल. मी विनंती करतो की शरद राऊत यांना विनंती करतो की आणि छोटम शेठ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मालिकावीरचं हे पारितोषिक सन्मानित करायचं आहे. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर ठरलाय
शिवसाई मापगाव संघाचा प्रसाद ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर प्रणवी गणेश भार्गव यांच्या माध्यमातून ही सायकल आहे आणि एक सुंदर असा चषक आपण पाहतोय. सन्माननीय दिलीप शेठ भोईर आणि शरद राऊत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रसाद ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. चांगली कामगिरी आपण पाहतोय. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये प्रसादने अतिशय दर्जेदार असा खेळ केलाय. प्रसाद राऊत एक छोटासा प्रश्न विचारतो, जास्त वेळ घेत नाहीये, परंतु काय सांगशील? आज आपली स्पर्धा आहे शिवसाई मापगाव संघाची, त्यामुळे जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर एक मनामध्ये वाटतं की नक्कीच आपल्या स्पर्धेला आपण प्रथम क्रमांक पाहिजे. तर काय सांगशील त्याबद्दल? नक्कीच खूप आनंद होत आहे आम्हाला फायनल भेटली त्याच्यामुळे. कारण का आम्ही दिवाळीपासून क्रिकेट सुरू केलं, एकही नंबर येत नव्हता. आम्ही पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये हारत होतो कारण प्रॅक्टिसचा थोडा अभाव येत होता. पण या टाईमला आमचं सर्व जे खेळाडू आहेत 11 त्यांचा चांगला परफॉर्मन्स झाला, त्यामुळे ही फायनल आम्ही घेऊ शकलो. नक्कीच, परंतु तुझा खेळ बघितला असता नक्कीच आज दिवस तू गाजवलास, कारण का या चषकावर तुम्ही नाव कोरलत आणि त्यामुळे आपण पाहिलं ना तर तुझा खूप मोलाचा वाटा आहे. आज तू या स्पर्धेचा मालिकावीर ठरलास, तर त्याबद्दल काय सांगशील तू? नक्कीच सर्व 11 जणांचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे मालिकावीर झालो मी आणि चांगला खेळ झाला आमचा सर्वांचा, त्याच्यामुळे नक्कीच धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, क्रिकेट हा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सांघिक खेळ आहे, हे नक्कीच दर्शवलं जातंय प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून. नक्कीच तर यापुढे नक्कीच मी विनंती करतो की छोटम शेठ आणि पिंटा शेठ गायकवाड यांना विनंती असेल की आपण थोडं मनोगत व्यक्त करायचं आहे या स्पर्धेच्या वतीने. हॅलो, नमस्कार. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व आपलं देवस्थान श्री कनकेश्वर नतमस्तक होऊन व प्रार्थना करून आजच्या शिवसाई क्रीडा मंडळ यांनी प्रथमतः आम्हाला आमंत्रित केलं. दरवर्षीच त्यांचं प्रेम जेव्हा जेव्हा या क्रिकेट स्पर्धा चालू होतात एक उत्तम प्रकारचं या ठिकाणी आपल्याला एकोपा बघायला मिळतो. आणि आज प्रथमतःच मला सुद्धा या विभागाचे नेते आणि खऱ्या अर्थाने ज्यांना गरिबांची जाण आहे आणि खऱ्या अर्थाने एका तळागाळातून उमगलेलं नेतृत्व आपले दिलीप शेठ भोईर म्हणजे छोटम शेठ, पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभारी आहे. आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं ही जी आता मंडळी उभी आहे याच्यामध्ये एकत्र आणण्याचं काम जे करत आहेत ते आमचे जे संतोष राऊत सर, त्यानंतर जगदीश सावंत, त्यानंतर ज्यांनी मापगावची भूमिका हातात घेतली ते आमचे अजितजी. खऱ्या अर्थाने मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने एक वेगळा किंग मेकर म्हणून त्यांनी ही भूमिका आता हातात घेतली असं मला वाटतंय. आणि त्याच्या माध्यमातून आमचे विजयजी भगत पण आहेत. तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगेन की तुम्ही असे जे एकत्रित आहेत आणि ही जी ताकद आहे ही ताकद अशीच पुढे जाऊन दे. येणारा काळ हा नक्कीच आपला आहे एवढंच मी सांगेन, कारण छोटमशेठ आपल्या सोबत आहेत. आणि खऱ्या अर्थाने हे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, हा आपला क्रिकेटचा महोत्सव आहे. आणि ह्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सगळ्यांनी विचार करा, आपल्या गावाचा विचार करा आणि गावाचा कायापालट करा. एवढंच सांगेन. गाव भलं आहे तर आपण सुखाने 2 घास खाऊ शकतो. बदल हवा आणि चेहरा नवा, म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करीन आणि मी इथे थांबतो. आमचे नेते छोटम शेठ बोलतील. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. शिवसाई क्रीडा मंडळ मापगावच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्या स्पर्धेसाठी ज्या संघांनी सहभाग घेतला त्या संघांचा सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा अंतिम फायनल बघताना किंवा त्याच्या अगोदर ती सेमीफायनल बघताना
शांतपणे पार पडणं किंवा त्याच्यामध्ये कोणताही वाद विवाद न येता ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षापासून शिवशाही क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्याचा मनोधैर्य घेतला हातामध्ये आणि आज यावर्षी अत्यंत नियोजनबद्ध ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। त्या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत केईमचे सरपंच पिंटे शेठ गायकवाड, त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचं ज्यांनी कामकाज बघितले ते वसीमजी कूर, सन्माननीय मापगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच, त्याचबरोबर जगदीशजी सावंत माजी उपसरपंच, त्याचबरोबर विजयजी भगत माजी सन्माननीय सदस्य, प्रभाकरजी मोहिते साहेब, त्याचबरोबर अजित घरत, अजितजी पाटील, गीतेश करळकर, संतोष सर सॉरी तोंडात नाव आलं सर राऊत सर, त्याचबरोबर ज्यांचा जन्मदिवस आहे ते दत्तात्रेयजी राऊत, ज्यांचा 65वा वाढदिवस जन्मदिवस आहे। कारण त्यांचा ह्या मंडळाने हातात घेतलेला उपक्रम या बऱ्याच गोष्टी सांगून जाते। नुसती स्पर्धा झाली का तर नाही, स्पर्धेमध्ये अनेक गोष्टी घेतल्या ज्या आमच्या मगाशी ताईंनी ज्या मुंबईमध्ये आपला पोटाचा खळगा भरण्यासाठी स्वतः ड्रायव्हिंग करते, म्हणजे महिला देखील एक पाऊल पुढे टाकून सर्वांसमोर उभी टाकली, त्यांचा आम्हाला आज सन्मान करता आला। त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या भगिनी कोण काय त्यांचं नाव नाही माझ्या लक्षात, पण ते ज्यांनी किल्ला सर केला वैशाली राऊत, त्यांनाही मनापासून धन्यवाद। कारण ह्या मंडळांनी बऱ्याच गोष्टी ह्या क्रीडा नुसती स्पर्धा नाही त्या स्पर्धेमध्ये अनेक गोष्टी घेतल्यात। जे व्यासपीठावरती सर्वच माझ्यासाठी सन्माननीय आहे ते विकासजी राणे, अजितजी घरत, मोहनजी खोत, दिनेशजी राऊत, त्याचबरोबर उत्तम राऊत आणि माझ्यासमोर या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सदस्य, या पंचकृषीतील उपस्थित या बक्षीस वितरणासाठी सर्वच क्रिकेट रसिक आणि ही स्पर्धा शांतपणे पार पडली त्याबद्दल सर्वांना एकदा धन्यवाद देतो। आणि बऱ्याच जणांनी या व्यासपीठावरती सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावरती वगैरे वगैरे असं काहीतरी बोललं जातं, पण जबाबदारी आपली आहे। आपण जबाबदारीने जर विचार करून साऱ्या गोष्टी मनात घेतल्या तर त्या हित जपण्यासारख्या आहेत। कारण ज्या वेळेला मी कोणीतरी राजकारणाचा विषय छेडलाय म्हणून बोलतोय, तुम्ही नाही हां नाही तर तुमच्यावर देईल बघा ना, मी 82 लाख रुपये म्हणजे 1,42,00,000 रुपये या रस्त्याला मंजूर केले होते आणि त्यावेळेला जो पुढचा रस्ता करण्यात आला आणि नंतर सांगण्यात आलं लावलेला बॅनर काढावा लागला आणि त्याच्यामधून तो बॅनर काढून नंतर सांगितलं की 7 कोटी रुपये मंजूर झाले, अजूनही त्याचं पूरक काम झालेलं नाही। ट्रम्प दुसरा आला, तिसरा येणार, तोपर्यंत अशाच भूमिकेमध्ये, कारण एकजूट या आज मंडळांनी ज्या शिवशाही क्रीडा मंडळांनी जी स्पर्धा ठेवली त्या स्पर्धेच्या एकोप्याने सगळेजण एकत्र येतो, सगळे वाद विवाद माघारी ठेवून जातो। याच भूमिकेला धरून आज सर्वांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा अगदी शांतपणे पार पाडल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे विचार थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद। आपण पाहतो सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खाली यायचं आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते अर्थात प्रथम क्रमांकाचं इथे पारितोषिक वितरित केलं जाईल। छोटम शेठ, त्यानंतर पिंटा शेठ गायकवाड, गीतेश करळकर, वसीमबाई कूर, गीतेश करळकर, त्यानंतर अजित घरत, सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खाली यायचं आहे। उत्तम राऊत आपण देखील तर नक्कीच या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आयोजक संघ अर्थात शिवशाही मापगाव संघ। मी सर्व महिला वर्गांना विनंती असेल की आपण हे पारितोषिक कट करायचं आहे मित्रांनो, कारण का या स्पर्धेला त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती, पूर्णपणे आपल्या संघाला पाठी राखे म्हणून त्यांची ओळख होती आणि नक्कीच महिला वर्गांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। त्यांचा
वेळ खर्च करून आज ते इथे सामने पाहायला आले आणि नक्कीच आज आपल्या विजय असो. महिला वर्ग आपण पाहतो नक्कीच शिवसाई मापगाव संघाने अंतिम विजेतेपद आपल्या नावे केले. अतिशय दर्जेदार असा खेळ करत आपण पाहतो आपल्या घरच्या मैदानावरती अंतिम विजेतेपद मिळवणं तितकं सोपं नाही आहे, परंतु नक्कीच आज चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव संघाच्या माध्यमातून झाला. संपूर्ण महिला वर्ग आणि शिवसाई क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांना देखील विनंती करतो की आपण देखील जायचं आहे. सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा इथे चषक देऊन सन्मानित केलं जातंय. शिवसाई मापगाव संघाचा अप्रतिम कामगिरी आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या संघासाठी ज्या पद्धतीने आज त्यांनी खेळ केलाय. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. लगातार 3 दिवस अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला आणि आज मात्र अंतिम विजेतेपद शिवसाई मापगाव संघाने आपल्या नावे केले. शिवसाई चषक 2025 या चषकावर नाव कोरलंय ते अर्थात शिवसाई मापगाव संघाने. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. नक्कीच मी आभार मानतो की वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला तुम्ही भेट दिलीत. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. वेळात वेळ काढून शिवसाई क्रीडा मंडळ मापगाववरती तुम्ही प्रेम दाखवलं. वेळात वेळ तुमचा अमूल्य वेळ खर्च करून नक्कीच तुम्ही इथे भेट दिली त्याबद्दल नक्कीच तुमचे आभार मानूया. आणि नक्कीच ही स्पर्धा ही इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.